तर कारखान्यासाठी सरकारकडे मदत मागितली, भाजपा प्रवेशाबाबत काहीही ठरलं नाही असं अभिजित पाटील यांनी म्हटलंय। फडणवीसांकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत दिली असं देखील अभिजित पाटील यांनी म्हटलंय। कारखाना अडचणीत असताना आम्ही राजकारण करणं योग्य नाही असं देखील यावेळेला अभिजित पाटलांनी म्हटलंय। भाजपा प्रवेशाच्या चर्चांवरती अभिजित पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण बीजेपी मध्ये प्रवेश करणार होता अशी चर्चा होती, पण तुमच्या प्रवेशाला परिचारक गटाने आणि अवताडे गटाने खो घातला, हे खरं आहे? नाही, मला प्रवेश करायचा हाच आपल्या माध्यमातून कळालं, नाहीतर आमचं काही तसं ठरलं नव्हतं। आम्ही कारखान्याला मायबाप सरकार म्हणून मदत मागायला गेलो आणि त्यांनी मदत दिली, त्यामुळे आमचं तसं काही चर्चा पण झाली नाही, त्यांनी पण बोलले नाहीत, त्यामुळे आमचं तसं काही चर्चा झालेली नाही। मी माझे रस्ते कशाला बंद करू? राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना मदत मागितली आणि त्यांनी आम्हाला मदत दिली, म्हणून त्या गोष्टी चर्चा होते। विधानसभेचं काय भविष्य असेल आता हे आपण त्या ठिकाणी त्यांना आत्ताच्या सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे। कारखान्याला मदत होते, कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे। यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्की सांगून आम्ही करू। विठ्ठल कारखान्याचा सभासद हा विठ्ठल कारखान्याशी प्रामाणिक आहे। विठ्ठल कारखाना अडचणीत असताना आम्ही राजकारण करावं ही आमच्या सभासदाला आवडणार नाही। मग आमच्या सभासदाला काय आवडेल तर सभासदांना या कारखान्याला दिलासा देणं। आमचं काय खासदाराकडे रोज काम पडत नाही, आमचं काय रोज काम पडत नाही। आमचं काम काय आहे, आमच्या सभासदाच्या संसारात 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं दिलासा मिळाला पाहिजे, विठ्ठल कारखाना जगला पाहिजे, सोलापूर जिल्ह्याची स्पर्धा लागली पाहिजे। यावर्षी आम्ही 3000 रुपये भाव दिलाय, स्पर्धा लागली, पुढच्या वर्षी आम्हाला 3500 द्यायचा आहे, पण चालू राहिला तर देऊ ना, बंद पडल्यावर कसा देऊ? म्हणून आमच्या सभासद त्या ठिकाणी कारखान्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशा खात्री आहे।